अभी मजा आएगा ना भिड़ो. ही पाला तर मी लहान मुलांना घाबरवण्यासाठी ठेवणारी. मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ खूपच खतरनाक होणार आहे, कारण आज मी सगळ्या पूर्ण फॅमिलीवर प्रँक करणार आहे. सो त्यासाठी मी ही पाल मागवली आहे. ही पाल मागवून 1 महिना झाला आहे, बट मला प्रँक करायचा असा मौकाच भेटत नव्हता आणि मी भरपूर दिवस झाली ही प्रँक मागवली. अरे कहना क्या चाहते हो? एवढी असली नाही वाटत ही पाल. अशी थोडी जास्त काळी, नॉर्मली पाल जरा जास्तच व्हाईट राहते आणि ही अशी चिपकणारी नाही. नॉर्मली तर मॅग्नेटची पण भेटते, म्हणजे ती अशी भिंतीला अशी चिपकती, पण ही पाल नाही चिपकत. एनिवे, पालला सगळेच घाबरते तसे. एकदम असं अचानक बघितलं सगळेच घाबरते आणि अशी पळेल असेल तर तिला पळवू शकतं, म्हणजे एवढं बी नाही. सो आता मी पालीवर प्रँक करणार आहे. तसं मी पालीवर प्रँक करणार आहे. तर सगळ्यात पहिले हा प्रँक मी दीदीवर केला आहे, तर तो तुम्ही अगोदर बघा, बाकी मी तुम्हाला सांगते नंतर काय झालं. अभी मजा आएगा ना भिड़ो. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. काही झालं ग? अचानक मी किती गडबडीत होते. अशी एवढी असली नाही वाटत ही पाल, पण एवढे मोठा माणूस घाबरू शकतो एवढी पालीला, कारण मी थोडी सस्ती रुपीजमध्ये मागवली, त्याच्यामुळे थोडी तुझे डोळे पण पुसले गेले. अरे तुला नाही माहित? नाही. किती दिवस झाले? शिळी झाली, पार महिना झाला तिला मागून. कुठून मागवले? हां, पाली मागवला. हां, आत्तापर्यंत फक्त याच्यावरच झाला आहे, म्हणजे ही माझ्या टीममध्ये आली आता शामिल. मग आता मम्मीवर करू. आता आपण खाली गेल्यावर का मम्मीला कसं करायचं? हां, कसं करायचं आहे तिला माझी सगळी आयडिया. हे बघा काय माझी पाल आणि हा प्रँक एकदम असा थोडा वेळाने करेल, म्हणजे थोड्या दिवसांनी मिळून करेल. एकदम डायरेक्ट आत्ता याच्यावर केला लगेच त्याच्यावर केला असं नाही केलं, कारण मला प्लॅनिंग करावी लागली. जर दीदीच्या सोबत प्रँक करायला तर बिलकुल प्लॅनिंग करावी नाही लागली, बट एकासोबत केलं दुसऱ्याला कळलं तर त्याची रिॲक्शन आली नसती त्याच्यामुळे. बट मी दादूवर सुद्धा प्रँक केला आहे, बट त्याची मला ही क्लिप माझ्याकडून मोबाईलमधून डिलीट झाली, ती सापडत नाही. त्याची रिॲक्शनसुद्धा खूप छान होती. मी सांगते तुम्हाला काय केलं होतं मी. तर ही पालला त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये ठेवली, त्याला बोललं की तुझ्या पॅन्टच्या खिशामध्ये पैसे तेवढे काढून घे, नाही तर ती धुतल्या जाईल. मग तो गेला काढायला. पहिल्याच्यात पाहिले पैसे नव्हते, दुसऱ्याच्यात पाहिले पैसे नव्हते, आणि मग त्याने काढले. हे नेमकं काय, हे तर पैसे नाही लागले, आणि हातात लगेच अशी फेकून दिली. सेम एकदम डेंजर रिॲक्शन होती त्याचीसुद्धा. मग त्याला आठवलं, रे ही तर नकली मागवलेली, कारण त्यांनी मी एका मिनी ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे, तर त्यांनी बघितलं होतं की यांनी नकली पाल मागवलेली आहे. पण त्याचं तेव्हा ते रिॲक्शन खूप भारी होतं, पण तो व्हिडिओज माझ्याकडून डिलीट झाला. मी केव्हा सापडती, पण तो सापडतच नाही आहे. एनिवे, यानंतर मी प्रँक केलं तर मम्मीवर. आता तिचं रिॲक्शन बघा. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. किसी भी तरह रॉबर्ट के ऑफिस में जाओ और उस लेटर को गायब करो, और ऐसा किसी भी हाल में रॉबर्ट के हाथ में नहीं रहना चाहिए, क्योंकि अभिषेक ने कहा कि उस लेटर में लिखा है कि हस्ती की तरफ कौन है. अच्छा ठीक है. ये तो सब नहीं यार, ये खेल तो बहुत ज्यादा इंटरेस्टिंग होता जा रहा है, तो बहुत मजा आएगा. चलो रॉबर्ट के ऑफिस चलो. चांगली दिसती का? हां, चांगली दिसती बाहेर जराशी. नहीं,
कहाँ टेंस हो? बिल्कुल भी टेंस नहीं है। मम्मा अपनी लाइट ऑफ क्यों रखती है? ऑन क्यों नहीं की? मैंने रियलाइज ही नहीं किया कि इतना डार्क है। ये सब थोड़ा बाहर सब आ गए हैं। चलो देखते हैं कि बाहर सब क्या है। आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक पिस्तूल गजब बेइज्जती है. अरे शिट मी बाल पडताना पाहिली होती का आता पाहिली होती पण पहिलं मी थोडं डायरेक्ट गेलं कसं होतं तसं असं एक मिनिट ऍक्टिंग ही ना माझ्या व्हिडिओत घेऊन ऍक्टिंग करायला लागली काय ऍक्टिंग नाही ऍक्टिंग याच्याकडे नकली बाळ आता फक्त पप्पा राहिले नंदन बड्डे गर्ल. आता आम्ही चाललोय बड्डेला तर बड्डे गर्लला हे गिफ्ट घेऊन जाऊ असं खिशातून काढायचं हे घे तुझं गिफ्ट आणि मला माहिती ती लई घाबरती पालीला तर हे गिफ्ट मी तिच्यासाठी घेऊन चालले खिशात घालून घे. चलो जवळ कर भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. बस हवा निकल गई. अचानक पेटी पण एवढा हात मग खिशातून काढते एवढे जास्त एवढं आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये मी सगळ्यांना प्रँक केला पण राहिले पप्पाच. आता ही पाल मी मागवली हे सगळ्यांनाच कळलंय पण मी त्याच्यामुळे पप्पांवर प्रँक करायचं राहून गेलं. तसं पप्पा पण घाबरले असते अचानक बघितल्यावर नॉर्मली सगळेच घाबरत्या बट मी पप्पांवर हा प्रँकच केला आणि त्यांच्यावर प्रँक करायला आपण थोडी मोठी प्लॅनिंग करू बट पप्पांवर नंतर कधीतरी प्रँक करू कारण आता मला माहिती याचं रिॲक्शन नंतर जरा कमी होत गेलं तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल त्यामुळे मी त्यांच्यावर वेगळा कुठलं तरी प्रँक करेल. ही पाल आता मी लहान मुलांना घाबरण्यासाठी ठेवणार आहे. मस्त प्लान है. लहान मुलं घाबरणारच आहे. मी एकदा घाबरणार होते आमच्या इथे एक छोटी मुलगी आली होती तिला घाबरणार होती या पालीनी बट काय उगाचच बिचारी रात्रीची घाबरली झोपात त्याच्यामुळे मग मी नाही केला तिच्यावरती बट मी ही लहान पोराला घाबरवाली ही पाल ठेवणार आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आईनं तुम्ही हसलाच असाल आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त दीदीची रिॲक्शन आवडली असेल कारण ते एकदम नॅचरल आलेले म्हणजे सगळ्यांचेच नॅचरल आहे तसे बट तिला पहिल्यांदाच केलं आणि तिला काहीच आयडिया नाही ती मागवली आणि एकदम हेवा इथे या टेबलाच्या खाली इथे पाल ठेवली होती स्टूल खाली तरी कोणालाच लक्षात आलं नाही बरं का. किती दिवसांची 15 दिवसांपासून त्या टोपलीत पडली होती कोणाचं लक्ष गेलं नाही. रोज तिथे सगळे चार्जर काढायला जात्या तरी कोणाच लक्ष गेलं नाही त्या पालीकडं. सगळे एवढे हुशार आहे आणि आता मी तर काय घाबरू शकत नाही म्हणजे एक दोन वेळा मी पण घाबरली होती माझ्याकडून अशी खाली पडून राहिली मीच अचानक घाबरली होती बट चला भेटूया कुठल्या तरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.